कठीण समय येता. कुंजवनातल्या त्या सशाला खूप खूप मित्र होते आणि खूप खूप मित्रांचा तो ससा त्याला अभिमानही वाटायचा की मला खूप खूप मित्र आहेत म्हणून. तो म्हणायचा, कधी काळी आपला एखादा वैरी निर्माण झाला तर आपण सर्व मिळून त्याला तुडवून टाकू, तोंडावरच पाडू त्या वैऱ्याला, असा ससा नेहमी म्हणत असे. आणि त्याचे मित्र त्याच्या सोबत असण्याचा वावणीत मान डोलवीत असत. एकदा त्या वनात एक पारधी आला. त्याच्याबरोबर वाघ्या नावाचा शिकारी कुत्रा होता. त्याने गुलजार सशाला पाहिले व पाठलाग आरंभिला. सशाने आपल्या मित्रांकडे धाव घेतली. आधी तो घोड्याकडे गेला. घोडा आरामात चरत होता. घोडेदादा, मला आपल्या पाठीवर बसवून पळवाना. माझ्या मागे तो शिकारी कुत्रा लागलाय हो, नेता का? छे 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 छे, मला तर आता घरी गेलं पाहिजे, माझी बायको आजारी आहे, असे म्हणत घोडोबा ताट ताट टापा वाजवीत निघून गेला. नंतर ससोबा गाईताईकडे गेले. गाईताई, आपल्या छोट्या मित्राला मदत करा हो, टोकदार शिंगाणी सामना करा त्या मेल्या कुत्र्याशी. नाही रे बाबा, माझा तान्हा वाट पाहत असेल, पान्हा कसा आवरू, त्याला दूध पाजायचं आहे. हलत डुलत गाय निघून गेली. मग ससा गेला मेंढीकडे. याचना केल्यावर उत्तर मिळाले, ससोबा, तू काय आणि मी काय, दोघांनाही कुत्र्यापासून खरोखरच भय. मी रे कशी वाचवू तुला, त्यातून मी तर बाई माणूस. सशाच्याने पुढे ऐकवले नाही. त्याने मागे वळून पाहिले. वाघ्या कुत्रा अगदी जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा शेवटचा उपाय म्हणून ससोबांनी झपाट्याने वाट फुटेल तिकडे धूम ठोकली. थोडक्यातच अवकाशात ससा कुठल्या कुठे वाघ्यापासून दूर सुरक्षित स्थळी जाऊन पोचला. त्याचे पायच त्याचे खरे मित्र बनले होते. सर्व खरे मित्र म्हणवणारे शत्रूच ठरले त्यावेळेस. यातून बोध, सुखात सगळे सोबती असतात, दुखात मात्र कोणीही नसतं.